Hello friends, welcome to our YouTube channel Vakde's World of Concept. So friends, today we are going to study our 11th chapter cell structure and microorganism. So in last lecture आपण पाहिलं होतं काही ट्राय दिस मध्ये काही तुम्हाला करून पाहायला सांगितलं होतं. कीप अ मॉइस्टन पीस ऑफ ब्रेड और भाकरी इन अ क्लोज बॉक्स, ऑब्झर्व इट आफ्टर 3 to 4 days यूजिंग अ मॅग्निफाइंग लेन्स. हे एक्झाम्पल असेल किंवा मडी वॉटर आहे ते ऑब्झर्व करायला सांगितलं होतं. तर हे एक्सपेरिमेंट कशासाठी दिले होते तर तुम्हाला दिसणारे जे मायक्रोब्स आहेत त्याचे तुम्हाला स्केचेस बनवायचे होते. नाव टुडे वी आर गोइंग टू सी आवर नेक्स्ट पॉइंट इज नेचर ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स, म्हणजे सूक्ष्मजीवांचे स्वरूप आपल्याला इथे पाहायचे आहेत. पहा, among the sketches you have drawn, do you find any of the microbes organisms you see below? What inference can you draw about their sizes? पहा, तुम्ही ते जर ट्राय दिस करून पाहिलं असेल तर इथे काही तुम्हाला व्हरायटी ऑफ मायक्रोब्स म्हणजे विविध सूक्ष्मजीव कसे दिसतात हे आपल्याला इथे दिलेले आहेत. ते पाहून तुम्ही जे ऑब्झर्व केलेले जे मायक्रोब्स आहेत ते याच्याशी मिळतात जुळतात का, त्यांची साईज तुम्ही कशी केलेली आहे हे तुम्हाला इथे या चार्टमध्ये पाहून लक्षात येईल. Now, some microorganisms like the fungus that grows on a bread or stands of algae in ponds are multicellular. However, most microorganisms such as bacteria and virus are unicellular. They have a somewhat different cellular structure. They do not have the membrane-bound organelles found in eukaryotic cell. The plasma membrane, cytoplasm, and nucleid are their only components. Such cells are called prokaryotic cells. But some microorganisms like the fungus that grows on bread, strands of algae in ponds are multicellular. आपण शिकलेलो सेलचे 2 टाइप्स आहेत, मल्टीसेल्युलर अँड युनिसेल्युलर. आता यामध्ये ब्रेडवर येणारी जी अल्गी असेल किंवा ती फंगी आहे ही कोणत्या सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये येते, ते मल्टीसेल्युलर आहेत, ते म्हणजे बहुपेशीय आहेत. आणि हे जे बॅक्टेरिया किंवा सम मायक्रोब्स सच ॲज काही जे मायक्रोब सूक्ष्मजीव आहेत सच ॲज बॅक्टेरिया और अँड व्हायरसेस. बॅक्टेरिया म्हणजेच काय, जीवाणू. व्हायरसेस मीन्स विषाणू. हे कसे असतात, दे आर युनिसेल्युलर म्हणजे ते एकपेशीय असतात. त्यांचं सेल्युलर स्ट्रक्चरसुद्धा कसं आहे, खूप वेगळं आहे, आपल्याला ते बघायला मिळतं. दे डू नॉट हॅव द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स फाउंड इन इक्रायोटिक सेल्स. आता इक्रायोटिक सेल्समध्ये जर आपण पाहिलं तर त्यांना मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनल्स आपल्याला दिसत नाहीत किंवा त्यांना नसतात. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझ्म अँड न्यूक्लाइड आर देअर ओनली कंपोनंट. सच सेल्स आर कॉल्ड प्रोकार्योटिक सेल्स. आता प्रोकार्योटिक सेल्स म्हणजे काय, त्यांच्यामध्ये कोणते कंटेंट्स आपल्याला बघायला मिळतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, त्यानंतर सायटोप्लाझ्म अँड न्यूक्लाइड. पहा, इथे तुम्हाला पुढे खाली डायग्राम दिलेली आहे प्रोकार्योटिक सेलची. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS पुणे is an institute involved in research in the field of cell science, cytology, biotechnology, etc. पहा, ही जी ऑर्गनायझेशन आहे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, ही संस्था काय करते, फक्त सेल्स जे आहेत सेल्सचं सायन्स असेल किंवा ही बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैव संशोधनाचं जे जैव तंत्रज्ञान जे आहे त्याचं संशोधनाचं कार्य ही इन्स्टिट्यूट करत असते. याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती जाणून घ्यायची असेल तर इथे तुम्हाला वेब ॲड्रेस दिलेला आहे, या वेबसाईटवर तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती मिळेल. सो लेट्स गो. नेक्स्ट पॉईंट इज ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स. आता सूक्ष्मजीवांची वाढीबद्दल आपल्याला इथे पाहायचं आहे. इच मायक्रोऑर्गॅनिझम्स नीड अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. Many microbes need oxygen for their growth, whereas some microbes can grow without oxygen. Some microorganisms survive even in extreme and adverse conditions like the ocean floor, ice in polar regions, hot water springs, etc. During adverse conditions, microorganisms form a thick covering around themselves and stop their life process. On return of favorable conditions, they come out of the protective covering and continue their life process. पहा, आता ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांची वाढ कशी होती आपल्याला पाहायचं आहे.
प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत दे नीड अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. म्हणजे रिप्रोडक्शनसाठी असेल किंवा त्यांना त्यांच्या ग्रोथसाठी, वाढीसाठी किंवा प्रजननासाठी त्यांना एका स्पेसिफिक अशा एन्व्हायरमेंट, पर्यावरणाची त्यांना गरज असते. मेनी मायक्रोब्स नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ whereas सम मायक्रोब्स कॅन ग्रो विदाउट ऑक्सिजन. मीन्स इथे काही मायक्रोब्सला जगण्यासाठी किंवा वाढीसाठी, त्यांच्या वाढीसाठी त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, नीड अ ऑक्सिजन. पण काही मायक्रोब्स असे आहेत ते विदाउट ऑक्सिजन सुद्धा त्यांची ग्रोथ होत असते. पण सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह इवन अ एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन्स. म्हणजे पहा, आता काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे जसे इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, लाईक द ओशन फ्लोअर, समुद्र तळ असेल, आईस इन पोलार रिजन, बर्फ असेल पोलार रिजनमधलं, किंवा हॉट वॉटर स्प्रिंग म्हणजे गरम पाण्याचे झरे असतील. अशा कंडिशनमध्ये सुद्धा काही मायक्रोब्स काय करतात, सर्वाईव्ह करत असतात, आपलं जीवन जगत असतात. ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स फॉर्म अ थिक कवरिंग अराउंड देमसेल्व्स अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेस. आता अशा वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे जे मायक्रोब्स आहेत ते काय करतात, स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी स्वतःभोवती दे फॉर्म अ थिक कवरिंग अराउंड देमसेल्फ. म्हणजे स्वतःभोवती ते असं जाड असं कवच तयार करतात आणि त्यांची लाईफ प्रोसेस, जीवन प्रक्रिया तिथेच काय करतात, थांबवत असतात, कठीण कवच तयार करून आपल्या भोवती. ऑन द रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन, फेवरेबल कंडिशनमध्येच म्हणजेच अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की दे कम आउट ऑफ द प्रोटेक्टिव्ह कवरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेस. मग ते पुन्हा काय करतात, त्यांचं प्रोटेक्टिव्ह कवरिंगच्या ते बाहेर येतात आणि पुन्हा आपली जीवन प्रक्रिया ते सुरुवात करत असतात. आता वेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो, हे सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते, इथे मीडियम माध्यम दिलेले आहे पहा, सॉईल, वॉटर, डिकेइंग मॅटर. सॉईल म्हणजे माती असेल, वॉटर पाणी असेल, किंवा डिकेइंग मॅटर म्हणजेच कुजणारे पदार्थ असतील, हे त्याचे माध्यमे आहेत. टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये त्यांची वाढ होत असते. न्यूट्रिशन, पोषक तत्व, स्पेसिफिक न्यूट्रिएंट्स, एक्झाम्पल अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन. आता अल्गी म्हणजेच काय, शैवाल. क्लोरोफिल आपल्याला माहिती आहे, हरितद्रव्य अँड ऑक्सिजन. ॲटमॉस्फिअर मॉइस्ट, ह्युमिड अँड वॉर्म, म्हणजे ओलसर, दमट अशा उबदार वातावरणामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझमची काय होत असते, ग्रोथ होत असते. Now, according to shape and life process, microorganisms are classified as algae, fungi, protozoa, bacteria and virus. आता पहा, according to shape and life process म्हणजे हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या आकार आणि जीवन प्रक्रियेनुसार ह्या सूक्ष्मजीवांचे काय झालेले, दे आर क्लासिफाईड, त्यांचं वर्गीकरण करण्यात आले. कशामध्ये, अल्गी, फंगी, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. नाव लेट्स गो, आवर नेक्स्ट पॉईंट इज युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे उपयुक्त असे सूक्ष्मजीवांबद्दल आपण पाहणार आहोत. ट्राय धिस, तुम्हाला हे करून पाहायचं आहे पहा. टेक 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. Mix some waste materials like garden waste, dung, fruit peels, vegetable stalks, paper scrap, etc. with the soil in pot A. पहा इथे तुम्हाला काय करायचं आहे, 2 earthen pots, कुंड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हाफ फिल्ड सॉईल म्हणजे अर्ध्या त्या कुंड्या माती भरायची, त्याच्यावरती मार्क करायचे. 2 कुंड्यांना 2 नावं द्यायचे आहेत, ए अँड बी. आता पहा, मिक्स सम वेस्ट मटेरियल लाईक गार्डन वेस्ट, बागेमधील जे वेस्ट असेल, पालापाचोळा असेल, डंग, शेण असेल, फ्रूट पिल्स, फळांच्या साली असतील, व्हेजिटेबल स्टॉक, आपल्याला भाज्यांची देठं असतील, पेपर स्क्रॅप म्हणजे कागदाचे तुकडे असतील, हे तुम्हाला सगळं त्या कुंडीतल्या मातीमध्ये टाकायचे आणि त्या पॉटला आपण नाव काय देणार आहोत, ए. नाव mix things like pieces of glass, scrap material, plastic bags, etc. with the soil in pot B. Keep both pots at the same spot in the garden and observe them after 3 to 4 weeks. आता नेक्स्ट जो पॉट आहे त्याला बी नेम आपल्याला द्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला काय, त्या मातीमध्ये तुम्हाला काय काय टाकायचे, पीसेस ऑफ ग्लास, काचेचे तुकडे असतील, स्क्रॅप असेल मेटलचे म्हणजे धातूंचा जो सुरा असेल, किंवा वेस्ट मेटल्स असतील, प्लास्टिकच्या बॅग्स असतील, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे दोन्ही ज्या पॉट्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, गार्डनमध्ये सेम स्पॉटला ठेवायचे आहेत आणि ऑब्झर्व देम आफ्टर 3 to 4 weeks म्हणजे 3 ते 4 आठवड्यानंतर आपल्याला त्याचं काय करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का, डिड द गार्बेज इन पॉट बी रिमेन अनचेंज अँड वेअर डिड द गार्बेज इन पॉट ए डिसअपियर, वाय. तुम्ही हे ऑब्झर्व केल्यानंतर तुम्ही सांगू शकाल का की पॉट बी जे आहे ते बीमध्ये जो गार्बेज आहे, कचरा काय राहणार, रिमेन अनचेंज म्हणजे तो आहे तसाच राहणार आहे.
वेअर डिड द गार्बेज इन पॉट ए डिसअपियर, आणि ए या पॉटमधला कचरा आपल्याला दिसणार नाही आहे. तर असं का होतं सांगू शकाल का तुम्ही? पहा, मायक्रोब प्रेझेंट इन सॉइल, डंग एक्सेट्रा डिकम्पोज द गार्बेज टू ऑब्टेन फूड मटेरियल. As a result, garbage is soon converted into manure of the best quality and our surroundings are kept clean. As in the case of garbage, for proper sewage disposal too, microbes are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compounds in it. पहा, आता तुम्ही सांगू शकाल का? आता आपण पाहिलं होतं की डिड द गार्बेज इन पॉट बी रिमेन अनचेंज, असं का होतं? किंवा ए या पॉटमधला जो गार्बेज आहे तो डिसअपिअर का होतं? तर त्याचं रिझन आहे मायक्रोब प्रेझेंट इन द सॉईल. म्हणजे मातीमध्ये प्रेझेंट असणारे जे मायक्रोब्स आहेत ते काय करतात, डंग असेल, सॉईल किंवा हे जे आपण त्याच्यामध्ये फ्रूट पिल्स टाकले होते हे सगळं काय करतात, डिकम्पोज करतात, म्हणजे कुजवण्याचं काम करतात. टू ऑब्टेन द फूड मटेरियल, म्हणजे हे सूक्ष्मजीव, शेणामधील सूक्ष्मजीव त्यांचे अन्न मिळवण्यासाठी ते काय करतात, त्या कचऱ्याचं विघटन करत असतात. ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कन्वर्टेड इन टू मॅन्युअर, आणि त्याचा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो की तो कचरा आहे ते कशामध्ये कन्वर्ट होतो, मॅन्युअर, म्हणजे उत्तम प्रतीचं खत त्याच्यापासून तयार होत असतं. आणि त्यामुळे आपलं सराउंडिंगसुद्धा काय राहतं, इट कीप आवर सराउंडिंग क्लीन. ॲज इन द केस ऑफ गार्बेज ऑफ प्रॉपर सिवेज डिस्पोजल, पाहता अशाच प्रकारे कचऱ्याप्रमाणे सांडपाणी जे असतं, वेस्ट वॉटर, टू मायक्रोब्स आर रिलीज इन टू सिवेज सो ॲज टू हेल्प इन द क्विक डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन इट. मग आता हे कचऱ्याप्रमाणे सांडपाण्याचं सुद्धा योग्य व्यवस्थापन करताना काय केलं जातं, तर हे जे मायक्रोब्स आहेत ते त्याच्यामध्ये सोडले जातात की जेणेकरून हे मायक्रोब्स काय करतात, ते कार्बनी पदार्थ जे आहेत ते कार्बनी पदार्थ लवकर कुजवण्याचं काम, म्हणजे डिकम्पोजिशनचं काम हे करत असतात. त्यामुळे ह्या सिवेज वॉटरमध्ये सुद्धा हे मायक्रोब्स सोडले जातात. लेट्स रिकॉल. व्हॉट डज युअर मदर डू टू मेक योगर्ट फ्रॉम मिल्क? पहा, तुमची आई दुधाचं दही करताना काय करते? If a few drops of yogurt or buttermilk are mixed with lukewarm milk and it is kept at the temperature for 8 to 10 hours, microbes present in the drops of yogurt quickly multiply and milk get converted into yogurt. Microbes are thus useful for producing milk product like butter, buttermilk, cheese, etc. आता हे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात. आई काय करते, जेव्हा ती योगर्ट करत असते फ्रॉम मिल्क, तेव्हा ती काय करते, फ्यू ड्रॉप ऑफ योगर्ट और बटर मिल्क आर मिक्स विथ द लुक वॉर्म मिल्क, म्हणजे कोमट दुधामध्ये ती काही थेंब दह्याचे किंवा ताकाचे ती टाकत असते. आणि ते काय केलं जातं, 8 ते 10 तास असं वॉर्म टेम्परेचरला ते ठेवलं जातं. आणि त्यावेळेला त्यातले जे मायक्रोब्स आहेत, प्रेझेंट मायक्रोब्स, त्या योगर्ट किंवा बटर मिल्कच्या ड्रॉपमध्ये जे प्रेझेंट असणारे मायक्रोब्स आहेत ते काय होतात, क्विकली मल्टिप्लाय, म्हणजे ह्या टेम्परेचरमुळे त्यांची वाढ झपाट्याने होते अँड दे कन्वर्ट मिल्क इन टू योगर्ट, आणि ते काय करतात, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करत असतात. मायक्रोब्स आर दस युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट, म्हणजे अशा प्रकारे हे मायक्रोब्स खूप उपयुक्त आहेत. कशासाठी, तर दुधाचे पदार्थ तयार करण्यासाठी. सच इथे एक्झाम्पल दिलेले आहेत, लाईक बटर, बटर मिल्क अँड चीज, म्हणजे लोणी असेल, ताक असेल किंवा चीज हे बनवण्यासाठी हे मायक्रोब्स काय करत असतात, मदत करत असतात. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.